न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला. कोकणात शिमगोत्सवाचा उत्सव पाहायला मिळतोय. होळी तोडण्यासाठी देखील ग्रामस्थांची लगबग दिसून येते. काही ठिकाणी द्वादशीला होळी तोडून त्रयोदशीला उभी केली जाते. यानंतर काही गावांमध्ये पौर्णिमेला तर काही ठिकाणी पौर्णिमा संपल्यानंतर होळी लावली जाते. संगमेश्वरामधल्या अंबाव गावातही होळी तोडण्यात आली. या ठिकाणी आंब्याची होळी तोडण्यात येते. ग्रामस्थ, चाकरमानी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर ही होळी जंगलातून वाजत गाजत आणण्यात आली. माझं नाव सुरेश गुरव. मी या गावचा गुरव म्हणून काम करतो आणि शेजारी ते माझे सहकारी गावकर आमचे पेंडारे. तर आमच्या परंपरेने असं होळी तोडणं हा आमचा कार्यक्रम होता. आज आमची होळी तुटली. आता ही मंदिराच्या ठिकाणी नेऊन आम्ही ठेवणार आणि उद्याला ती उभी करणार. उद्या उभी झाल्यानंतर आमच्या पालखीचा रुपा लागेल. रुपा लागल्यानंतर आमची त्या दिवशी रात्र तिचा आमची वस्ती होणार. दुसऱ्या दिवशी आमची सांड भरेल. सांड भरली त्यानंतर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भद्रेला रात्री आमचं हे लागतं, पौर्णिमेला सांड भरते, कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी 6-5च्या दरम्यान आमचा होम लागतो. होमाचं आमचे जे हे आहेत माणसं त्यांच्या ठिकाणचे असते पूजा होणार. नंतर मग ते गावकर आमचे होळीला पेटवणार. आम्ही हे करून देणार, शेण देऊन गावकर आमचे फुटणार, ती पेटून होळीला आग असते. नंतर मग पालखी फिरेल आणि नंतर मग पालखी नाचवली जाईल. नंतर मग परत ती सानेवर जाईल. अशी आमची परंपरा आहे. ओके. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. हा जो विषय आता आपल्यासमोर अनिलजींनी मांडला आहे, आपण हा एक पहिला प्रयोग आपल्या क्षेत्रामध्ये करतो आहे. समाज आपल्या परीने जे काही करतो ते एक उत्सव म्हणून आणि धार्मिक कृत्य म्हणून नेहमी करत असतो. पण एक सामाजिक जाण माझी आणि सामाजिक कर्तव्य माझं, की जे मोठे मंदिर आहे तिथे तर अनेक लोक जातात, पण अशी अनेक उपेक्षित मंदिर आहेत की जिथे कोणी दिवा लावायला नाही आहे, त्या रंगाई पुताई करणारं कोणी नाही आहे. कोणीतरी कधी 200 वर्ष आधी, 300 वर्ष आधी, 100 वर्ष आधी कोणीतरी मंदिर बनवलेलं आहे. आज कोणी त्याचा वाली नाही आहे. तर मी फिरताना मला असा कोणतं तरी मंदिर दिसेल. त्या मोठ्या मंदिरांच्या आजूबाजूला पण अशी काही मंदिरं दिसतील. तर त्यांची जरा एकदा शहानिशा झाली तर त्याचा काहीतरी आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार पुढे करता येईल. हे नाही झालं म्हणून अनेक ज्या गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत, अनेक मंदिरं जे दबून पडलेले होते, ताळे लागलेले होते, कोणी तिथे जात नव्हतं, आता ते सगळे मंदिरं बाहेर येऊन राहिले आहेत. तर असे अनेक मंदिरं आपल्याला भेटतील की जिथे कोणी आता दर्शनाला जात नाही, दिवा लावायला जात नाही, पूजा तिथे होते, पण मंदिर आहे. तर मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती प्राण प्रतिष्ठित आहे, ते प्राण आहे. आणि तिथे जर पूजा नाही झाली, नैवेद्य नाही झालं तर त्याचं पाप आमच्यावरती लागतं, म्हणजे ज्याने काही मंदिर बनवलं असेल त्याच्यावरती. तर म्हणून आपण त्या अशा मंदिरांची पण त्याच्यामधून आपल्याला निवड करता येईल, खोज आपल्याला होऊन जाईल, माहिती होऊन जाईल आणि त्याचं व्यवस्थापन पुढे कसं करायचं त्या दृष्टीने आपण विचार करू. हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून आपण सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि हे सगळं आम जनतेला करायचं आहे आणि मंदिरांना करायचं आहे.
आणि म्हणून मंदिरांचे जे ट्रस्टी आहेत त्यांना आव्हान केलेलं आहे, वैयक्तिक भेटून केलेलं आहे, पत्रक देऊन केलेलं आहे आणि जी आम हिंदू जनता आहे त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहयोग करावा. याच्याच करता आज आपली ही प्रेस आपण ठेवलेली आहे. दुसरा राम महोत्सवाचा विषय जो आहे तो आपण दरवर्षी करतो. आपल्याला माहिती आहे की आपण पूर्ण देशामध्ये राम महोत्सव करतो आणि एक मोठ्या संख्येमध्ये राम महोत्सवाचे कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरवरती पूर्ण देशामध्ये होतात, ग्रामीण पातळीपर्यंत होतात. यावर्षीची आपली जी विदर्भ महाराष्ट्रामध्ये जी योजना आपण केलेली आहे ती आपण जवळपास 50,000 स्थानांवरती राम महोत्सवाचे कार्यक्रम करू. त्याच्यामध्ये काही प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील, काही शोभायात्रा होतील, काही भजन कीर्तन असे काही कार्यक्रम होतील. पण प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही थोडं प्रबोधनाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होणार आहे. असा हे राम महोत्सव पण दरवर्षी करत असतो. त्याची थीमच आपली आहे राम मंदिर तर राष्ट्र मंदिर, अशी त्याची थीम आहे त्या राम महोत्सवाची. त्याला घेऊन आपण राम महोत्सव वर्षप्रतिपदेपासून हनुमान जन्मोत्सवापर्यंत आपण दरवर्षी करत असतो. ते यावर्षी पण होते. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नागपुरात आररोड पासून बनवलेल्या हर्बल रंगांना मोठी मागणी. या होळीच्या वातावरणात हर्बल गुलालाची मोठी मागणी असते. अनेक कंपन्या त्यांच्या बनवलेल्या रंगांना हर्बल गुलाल म्हणतात आणि बाजारात तेच विकतात. परंतु नागपुरात आदमणे परिवाराने आररोड पासून बनवलेल्या गुलालाची मोठी मागणी होत आहे. नागपुरात आदमणे कुटुंब गेल्या 80 वर्षापासून आररोड पासून गुलाल बनवत आहे. ते खाण्यायोग्य आररोड पावडर, तेल आणि रंग वापरला जातो. दरवर्षी हे कुटुंब अनेक टन गुलाल बनवते आणि आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड सह अनेक राज्यांमध्ये पाठवते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुलालाची किंमत कमी झाली आहे, ज्याचे कारण कच्च्या मालाची स्वस्तता असल्याचं सांगितले जाते. आपलं नाव सांगा. राकेश आदमणे. राकेशजी, तुम्ही हे सांगा, हे तुमचं जे गुलाल बनवण्याचा व्यवसाय आहे ते किती जुनं आहे आणि कुठे कुठे याला तुम्ही विकता? आमचं म्हणजे 80 वर्षापासून चालू आहे. माझे आजोबा, बाबा, आता आम्ही करून राहिलो आणि हे आमचं 80 वर्ष झाली. आम्ही गुलालाचा धंदा आहे आमचा स्वतःचा आणि आमचा माल म्हणजे विदर्भ, महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, बालाघाट ह्या जिल्ह्यामध्ये जातो आमचा माल. एकंदरीत काय सांगाल, या वर्षी किंमत म्हणजे भाव कसे आहे गुलालाचे? यावर्षी रेट कमी आहे. यावर्षी म्हणजे 60 रुपये आणि आज मागच्या वर्षी 62 रुपये होता. यावर्षी कंपनीने म्हणजे आरारोड जो आहे, आम्ही जो कोरा माल बोलावतो, त्यांनी यावर्षी कमी रेट दिला म्हणून आम्ही यावर्षी 2 रुपये कमी 60 रुपये विकून राहिलो. एकंदरीत तुम्ही सांगितलं की हे खूप जुनं आहे, तर याची प्रोसेस कशी असते आणि केव्हापासून तुम्ही या कामाला सुरुवात करता? प्रोसेस म्हणजे आमचं जे आरारोड राहते, आरारोड मशीनमध्ये टाकले जाते. आरारोड रंग आणि पाणी त्याला मिक्सर करून बाहेर वाळत घातल्या जाते
वाढल्यानंतर त्याला बारीक केल्या जाते मशीनमध्ये पीठ. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. तळ कोकणातील आगळा वेगळा शिमगोत्सव. सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात ग्रामदैवत म्हणून फणसाच्या झाडाचं पूजन. कोकणात सण म्हटलं की आगळ्या वेगळ्या रूढी, परंपरा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गणेश उत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. शिमगोत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी, परंपरा पाहायला मिळतात. अशीच एक आगळी वेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावाचा गिरोबा उत्सव होय. सांगेली गावात महाशिवरात्रीला फणसाचे झाड देव म्हणून निवडले जाते. होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि विधिवत प्राणप्रतिष्ठा करून पूजले जाते. सांगेली गावाचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर आहे. कोकणात इतर मंदिरात दगडी पाष नसते, मात्र सांगेली गावात मात्र फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषाण बनवले जाते. सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरिजानाथ म्हणून दैवत्व मानलं जातं. गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते, त्यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडालाच देव मानतात. खूप प्रसन्न आणि छान वाटलं. खरं तर केवळ सिंधुदुर्ग नाही, कोकण नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक अनोखी होळीची प्रथा या गिरोबाच्या निमित्ताने आहे, या सांगेली गावामध्ये आहे. गेले अनेक दिवस या सगळ्या प्रथेचा किंवा या संपूर्ण उत्सवाचा आनंद घेण्याची इच्छा होती. आज आमचे मित्र रवी मडगावकर असतील, पंढरनाथ राहुळ असतील, सरपंच लहू बिनकर यांनी सगळेच मानकरी, कवित्री सगळी मानकरी मंडळींच्या समवेत आज दोन्ही ठिकाणचं दर्शन घेतलं. खरं तर ज्या ठिकाणाहून हे पवित्र गिरोबाचं जे हे आहे ते घेऊन येतात त्या ठिकाणी पण एक मोठा उत्सव, मोठा जल्लोष सुरू आहे. त्या ठिकाणी सुद्धा भेट दिली आणि आज मंदिरात येऊन नमस्कार केला, नतमस्तक झालो. ही एक अनोखी प्रथा संपूर्ण कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते आणि यामुळे संपूर्ण गाव एकत्र असा बांधलेला आहे. आजूबाजूच्या सगळ्या गावकरी जे असतील ते श्रद्धेने या ठिकाणी येतात. मला वाटतं खरं तर आपल्या पूर्वजांना धन्यवाद दिले पाहिजे की अशा प्रकारच्या एक वेगळ्या प्रथा आणि परंपरा या संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माने निर्माण करून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण गाव असेल तो एकीकडे जातो. या गावामध्ये एकीने उत्सव साजरा होतो. एकूणही खूप बरं वाटलं की या गावामध्ये जे काय निर्णय असतील किंवा जे काही तंटे बखेडे असतील या सगळ्याचा निर्णय या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी निकाली लागतो. खरं तर आजच्या काळामध्ये अशाच प्रकारची गरज आहे की गावामध्ये देवाच्या साक्षीने या सगळ्या गोष्टी सुटल्या पाहिजेत, तरच सगळे माणूस सुखी होतील, समृद्ध होतील आणि चांगल्या पद्धतीने होतील. मी आज या यात्रोत्सवाच्या निमित्ताने, या होळीच्या उत्सवाच्या निमित्ताने सगळ्याच गावकऱ्यांना, या पंचक्रोशीतील सगळ्यांना, त्यासोबत येणाऱ्या सगळ्या पाहुणे मंडळींना शुभेच्छा देतो. पुढच्या काळामध्ये सगळ्या होळीचे सण सगळे निर्विघ्न पार पडू दे आणि सगळी लोक सुखा आनंदामध्ये राहू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. गावची जो शिगमा आहे म्हणजे होळी आहे, होळी जवळजवळ आम्ही महाशिवरात्रीपासून आमच्या सांगेली गावाचा शिगमा सुरू होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही जे फणसाचं जे झाड आहे ते आम्ही हे तयार करून पसंत केले जातं. तिथून आजपर्यंत आमचा ज्या दिवशी आज म्हणजे होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सर्व मानकरी येऊन येते. इथे सर्व मानकरी मंदिरमध्ये येऊन श्वास वगैरे काढला. त्याच इथून वाजत वगैरे त्या ज्या ठिकाणी आम्ही ते झाड बघितलेलं आहे त्या ठिकाणी नेतो आम्ही. त्या ठिकाणी श्वास लावली जाते. त्या ठिकाणी पुन्हा ते झाड तिथं तोडून नंतर शेडकाम करून जे सुतार वगैरे ते शिवलिंगचे खांबामध्ये ते हे रूपांतर करतात. त्याच्यानंतर पुन्हा ते तिथून झाड ते पुन्हा खांद्यावरून रात्रभर खांद्यावरून आहे. ते ज्या ठिकाणी आम्ही खांद्यावरून उचलल्यानंतर एक आमचं पर्टिक्युलर एक जागा आहे त्या ठिकाणी आम्ही उतरणार. ते म्हणजे जमिनीला लावलं जातं. ते पुन्हा तिथून उचलल्यानंतर सगळं आमच्या मंदिरमध्ये येतो. मंदिरमधून जो जुना देव आहे ते दोघांची पुन्हा भेट होते. तो जुना आणि जे नवीन आहे तो मागच्या याने येणार आणि जुना हा पुढच्याच याने. त्याच्यानंतर जुन्याचं पर्टिक्युलर जागा आहे तिथं आम्ही ठेवतो. असा आमचा
पंचक्रोशी म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा हा सांगली गावचा यशस्वी होळी उत्सव आहे.